आमचे नेते आदरणीय माननीय संग्राम भाऊजी देशमुख यांनी निवडीमध्ये केलेली विकास काम, एक म्हणजे पहिल्यांदा टेंबू योजनेचे काम, पूर्व भागाला टेंबूचं पाणी देण्याचं काम महत्वाचं एक योजना केली. 2 नंबरचं काम पेयजल योजना, निवडीमध्ये पेयजल योजना शुद्ध पाणी देण्याचं काम दुसरं काम. तिसरं काम सगळ्यात मोठं म्हणजे येरळा बांधावरचा पुलाचं काम केले. तिसरं काम त्याने गावात विकास कामं केली, 25-15 मधनं केलेली काम आहे आता निवडीमध्ये. परत दुसरं काम असेल पशुवैद्यकीय दवाखाना असेल. परत निवडी गावामध्ये 15-25 काम केले, म्हणजे त्याच्यामध्ये गटार असेल, बांधकाम असेल, ग्रामपंचायत असेल, निवडी स्ट्रीट लाईटचं म्हणजे असेल स्ट्रीट लाईट आणि काम. काय वातावरण वाटते गावचं अतिशय चांगलं वातावरण आहे भाऊंच्यासाठी. हो. किती मतदान आहे तुमचं? आमच्यात 5789 मतदान आहे निवडीमध्ये. किती मतदान? आज एक तर काँग्रेस जास्त आहे मूळ म्हणजे या गावामध्ये. आम्ही बऱ्यापैकी आमची गोडधोड चालू आहे, निम्म गाव करायचं असं. हो, भाऊंच्यासाठी. कोण येईल म्हणून? संग्राम देशमुख. हो. एवढा 100% विकास कामावर आम्ही इलेक्शन, ही संग्रामाचं इलेक्शन आम्ही लढतोय विकास कामाच्या मुद्द्यावरूनच. हो, केलेली विकास कामं असतील. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भाऊने बऱ्यापैकी विकास कामे केले, भरपूर कोट्या दिवशी निधी दिलाय निवडी गावला, पाहिजे ती काम केले भाऊने. आणि किती विकास कामं करायची. मयूर महाडिक, मी निवडीचा रहिवासी असून संग्रामबाई भाऊने जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून इथं निवडी गावामध्ये भरपूर कामं केली. निवडीचं पूर्व भागातलं सगळ्यात मोठं काम टेंबू योजनेचं पाण्याचं सगळ्यात मोठं काम केलं. त्यामुळं पूर्व भागात शेतकऱ्यांना हाताला काम मिळालं. इथं कुठं नोकरीला जायची गरज आता भासवणार नाही. परत ना तुकाई मंदिर असेल पूर्व भागात, तिथं क वर्गात तिथं मंदिर गाठलं तीर्थक्षेत्र विकास मध्ये. नंतर जिल्हा परिषदेची शाळा असेल ती मॉडेल स्कूल केली. नंतर ननोरी मायामध्ये एक अंगणवाडी शाळा बांधली. नंतर मशानभूमी बांधली. महादेव नदीवरती बांधारा बांधला. अजून भरपूर संग्राम भाऊंनी कामं केलीत. आणि आमदार नसताना ही निवडी गावात कामं केलेली आहेत. आणि आमदार झाल्यानंतर किती कामं करतील हे तुम्हाला सांगायची काही वेगळी गरज नाही. आणि निवडी गावामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मताधिक्य देऊ असं मी तुम्हाला या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून अशा वरती 194 आणि 95 नंबरचं पान त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फाडून टाकले. इथं संग्राम भाऊंचा फोटो टाकावा लागला त्यांना, संग्राम भाऊंच्या कामाचा. एवढी त्यांच्यावर आता परिस्थिती आल्या. ती म्हणत होते वन साइड इलेक्शन आहे, वन साइड इलेक्शन आहे. आता अशी परिस्थिती आहे, ती बोळा गल्ली सगळी घरदार पळायला लागले. अशा पद्धतीनं आता वातावरण या कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये आहे. आणि 100% 1995 सारखी पुनरावृत्ती घडून या तालुक्याचा महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये 1 नंबरचा विकास संग्राम भाऊ करतील इतका आत्मविश्वास इथल्या लोकांच्या मध्ये आता आलेला आहे. त्यामुळे बदल इथं निश्चित घडणार आहे, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कोणी कुठल्या उमेदवारांनी काय काय विकास काम केले? विकास कामाचा तसं म्हणायला गेलं तर 35 वर्ष सत्ता कदम परिवाराच्या हातात आहे. विकास जसा भारतीय विद्यापीठाचा झाला, जसा आलेख चढता राहिला, तसं म्हणायला गेलं तर आता रात्री सभा झाली. रात्री सभेत त्यांनी ताकारे आणि टेंबू योजनेचे शिल्पकार म्हणून साहेबांना हे केलं. तर आम्ही साहेबांच्या बाबतीत बोलू इच्छित नाही, आमची लायकी सुद्धा नाही त्यांच्या बाबतीत बोलण्याची. पण जे आता त्यांचं नाव घेऊन जे म्हणतात की हेच खरे शिल्पकार, हेच खरे टेंबूचे जनक, ताकारेचे जनक, वसंतदादांनी काय केलं होतं? का नुसती कागदच रंगवली होती? वसंतदादांनी ताकारी मंजूर केली. 95 सालापर्यंत त्या ताकारीच्या पाटात फक्त जे नदीच्या ओढ्या नाल्यावरती जे हे बांधायचं होतं जोड कालवे, तेवढ्यासाठी दादानी मंजूर केल्यापासून ते 95 पर्यंत ते काम राहिलं नाही. त्यात 27 कोटीच्या बाबळीचा निलावा निघाला युती सरकारच्या काळात. ज्या पाटात बाबळी उगवल्या ना त्याचा. आणि त्यानंतर 95ला ज्या वेळेला अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आणि मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाले, 2 महिन्याच्या आत अण्णांनी टेंबू योजनेचा नारळ फोडण्याची प्रक्रिया केली. तर त्यावेळेला सुद्धा सगळे हसले की ही कागदावली योजना, ही कधी अंमलात येऊ शकत नाही. तर नंतर 96ला अण्णा गेले. अण्णांच्या नंतर बाबांना पोटनिवडणुकीत विजय झाले. आणि बाबा विजय झाल्यानंतर बाबाने 99 पर्यंत ज्या विकास
केला ते 99ला इलेक्शन झालं, त्यानंतर जे आघाडी सरकार आलं ते 2 ते 2.5 महिन्यातच त्यांनी ताकारीचं बटन दाबलं. म्हणजे असं काही नाही की बाबा 95 पासून जो विकास 99 पर्यंत झाला तुम्ही बटनच दाबायचं काम केलं. त्यातनं पुढे तासगावला जायला किती दिवस लागत होते? 2014 पर्यंत तीच परिस्थिती होती, तासगावला पाणीच जात नव्हतं. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आज 4थ्या ते 5व्या दिवशी तासगाव पर्यंत पाणी जातं. सगळ्या ताकारीच्या लाभधारकांना पोटपाट असो काय असो लाभ मिळतो. आता हे टीका शासनावर करतात की म्हणतात ह्या वर्षी मी रात्रीच्या सभेत त्यांनी सांगितलं मी 21 कोटी निधी आणला. एका बाजूला म्हणतात की शासन काहीच देत नाही, मग 21 कोटी निधी कुठून आणला? एका आमदाराला निधी किती असतो? 10 कोटी. वर्षाला 2 कोटी प्रमाणे 5 वर्षाला 10 कोटी. हे म्हणतात मी 21 कोटी आणला. मग वरचा 11 कोटी दिला कोणी? शासनानं दिला का कुणी दिला? दुसरा मुद्दा हे लाडकी बहिणीवर टीका करतात. लाडकी बहिणीवर टीका करतात की योजना यांनी आता दिली, ही कशी योजना, ही योजना आहे. आता ह्यांचा जो नेता आला ह्यांच्या नेत्याने काय सांगितलं मी 3000 देणार. आता एका बाजूला म्हणतात की फरसवी योजना आहे, तिजोरीला खडकाळा झाला. मग तिजोरीला जर खडकाळा झाला तर तुम्ही 3000 कुठनं देणार? ही पण मुद्दा आहे ना. तिजोरी पाकच संपली आहे आणि आता तुम्ही 3000 द्यायला चाललाय. ही कुठल्या मुद्द्यावर द्यायला चाललाय? त्याच्यापेक्षा आम्ही जी 1500 चालू केली ती 2100 देऊ. तिजोरी मुकुळी असून भरलेली असू दे. आणि याचा येणार हे युती सरकारच येणार. युती सरकारमध्ये संग्राम भाऊ बहुमतानं निवडून येणार, त्यात काही शंका नाही. आणि आज सगळ्या फसव्या योजना की म्हणायचं आता आम्ही 3 लाख रुपये शासनाला कर्जमुक्त करू, पण आता जी युती सरकारनं आता जी दिलंय एका गावाला 15 कोटी माफी दिली आहे. ती कशा माध्यमातून दिली? आपण वीज बिल माफ म्हणतो, पण आज जाऊन एका शेतकऱ्याचं वीज बिल बघा, 2 आणि 2.5 लाखाच्यात 5 लाखाच्यात वीज बिल नाही शेतकऱ्याचं. जर एका शेतकऱ्याला जर 5 लाख रुपये माफ दिली असेल तर किती माफी दिली? एका गावाला 15 16 कोटी माफी दिली. आता तुम्ही सोसायटी असली, आज निवडीची सोसायटी 8-9 कोटीची असली तर किती 1-1.5 कोटी असते. तुम्ही 1.5 कोटीची माफी देणार, पण आता चालू घडीला 16 कोटी माफी शासनाने दिल्या. ह्याचा कोण अभ्यास करत नाही, कारण की वीज बिल आहे पर्सनल झालेली आहे माफी. एवढंच बघा. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठुनी मुहूर्त दिवाळी सणाचा. दीपावली निमित्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक भाजपाचे अभ्यासू कार्यकर्ते माननीय चंद्रकांत वसंत बाबर दामू काका, संचालक एडे सर्व सहकारी सोसायटी लिमिटेड एडे. नेवरी गावात एकंदरीत किती कोटीचा निधी आला? नेवरी गाव सर्वसमावेशक निधी एकूण किती आला? किती विकास कामं झाली? आता 10 वर्ष झालं नेवरी गावात विकास कामं चालली. ती जवळजवळ 50 ते 60 कोटीचा निधी आला. रस्त्यावर आला, बंधाऱ्यावरती आला, बाकीच्या ह्याच्यावरती आला, सगळ्या कामांच्या वरती. काय काय विकास कामं झाली? विकास कामं सगळीच कामं झाली. रस्त्याचं काम झाले, चालू आहे ती. कुठल्या रस्त्याची? रस्त्याचा आता घाणवड रस्ता पूर्ण झाला तलाव्यापर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा हिंगणगादी रोड BBM झालेला आहे, त्याचं आता अस्तरीकरण होईल, डांबरीकरण. आमचा नेवरी मधली वस्ती रोड BBM झालेला आहे, त्याचं अस्तरीकरण होईल आता. अजून काय काय प्रस्तावित आता तुमचा विटा आपलं नेवरी आंबेगाव रोड तोही आता म्हणजे कामाच्या संदर्भात चालू आहे प्रस्तावित. त्याचं काही ठिकाणी BBM झालंय, काही ठिकाणी अस्तरीकरण झालंय, कामं चालू आहे. ते निवडून येणाऱ्या विद्यमान आमदारांकडून नेवरी गावासाठी काय विकास कामाची अपेक्षा आहे? नाही, आता हे बघा, ही चालू तरी विकास कामच आहे ती. निवडून येणाऱ्या, निवडून पाठीमागे आलेल्या त्याच आमदारांची कामं चालू आहे ती, आणि त्याच्यावरतीच आम्ही बोलतोय. आता अजून काय काय विकास कामं राहिली असं वाटतंय तुम्हाला? विकास कामं हे बघा, जेवढी आपण करील तेवढी सगळी विकास कामच आहे ती. काही पानंद रस्ता कुठं राहिले ते, काही तलावाच्या लिकेज तलाव आहे ते, त्याचं दुरुस्तीकरण आहे. पाझर तलाव आमचा फॉरेस्टातला एक आहे, त्याच्यात त्याची पाणी क्षमता मोठी आहे पण तो लिकेज आहे. त्याचाही प्रस्ताव दिलेला आहे त्यांना.
काय हवा आहे तिथं? हवा चांगली आहे काँग्रेसची, काही अडचण नाही. गावचं मतदान किती आहे? गावचं मतदान 5600. किती मतदान होईल? सर्वसाधारण 4200-4300 मतदान होईल. काँग्रेसला किती मतदान होईल? त्याच्यापैकी होईल की एक 60-70% होईल की मतदान. 70%. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला काय वाटतं किती मतदान होईल? आम्हाला आमचं म्हणणं आहे 50-50% होईल. होईल आणि आम्ही प्रयत्न करू. कशाच्या मुद्द्यावर तुम्ही म्हणताय? आता सांगितलेली कामं जी आहे ती ग्रामसडक, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतली कामं आहे ती आमदार फंडातली नसून आता तसं विकास काम करायला गेलं तरी जल स्वराज्य योजना ही 3.5 कोटीची आहे. पुन्हा जिल्हा परिषद ज्या ह्याच्यातनं बरेचसे माध्यमातून पाहणं टेंबूच्या कामाचं जे विस्तारीकरण ह्या पूर्व भागाला आहे. पूर्व भाग पूर्ण पाण्यापासून वंचित. पेयजल योजना चालू आहे. हा, पेयजल योजना कुठल्या ह्याच्यात मंजूर आहे तुम्हाला वाटतंय? कुठली? पेयजल योजना शासनाच्या ह्याच्यात राज्य सरकारची आहे ती. पण राज्य सरकार बघा, कुठलाही राज्यातनं निधी आणायचा असला तर त्याला आमदार असावा. आमदाराशिवाय येत नाही. नुसती शिफारस असून येत नाही, त्याला प्रत्यक्षात आमदार लागतो. आणि ज्या आता विद्यमान आमदार आहेत त्यांनीच ते सगळा निधी आणलेला आहे. अजून काय काय विकास काम झाली? आता विकास कामं हे बघा, सर्वसाधारण आमची विकास कामं मूळचीच पहिली शाळा झालेली आहे, हायस्कूलची कामं झालेली आहे, ती रस्त्यांची कामं चालू आहे ती. आणि त्यांच्या मार्फत तिथं गोरगरीब मुलांच्या शाळेचा जो विषय आहे अतिशय मोठा विषय आहे. सर्वसाधारण सगळ्या गोरगरिबांच्या मुलाला 10वी नंतरच्या पुढच्या ज्या शाळेच्या येणाऱ्या, कॉलेजच्या येणाऱ्या अडचणी आहेत ह्या बऱ्यापैकी तिथं संपल्या जाते. त्या स्वर्गीय आमदार पतंगरावजी कदम यांना विकासाचा महामेरू म्हटलं जातं. हो, मग आम्ही त्याच्यासाठी सांगतोय. त्यांची एखादी आठवण सांगा. कोणाचे? साहेबांची. साहेबांच्या आठवणी एवढ्या आहेत त्या. तुमच्या म्हणजे बरोबरच मी माझ्यावरचीच एक आठवण सांगू का? आमच्या भावाचा मुलगा 12वी पास झाला आणि त्याला होती 52% मार्क. 52% मार्क असताना आमच्या घरात विचार झाला, म्हणले आपण ह्यांना, आपल्याला मेडिकलचं ऍडमिशन मिळेल का, आपण ह्याला डॉक्टर करूया. आता 52% मार्काचा पोरगा डॉक्टर होणं ही अशक्य गोष्ट होती. मी त्याचं मार्क लिस्ट घेऊन साहेबांच्या समोर गेलो. साहेबांना म्हणलं आमच्या घरात एक ऍडमिशन पाहिजे आणि तेही MBBS पाहिजे. मला साहेब म्हटले MBBS कशाबरोबर खाते तुला कळतं का? MBBS ला मार्क किती, मेरिट किती, तुझ्या पुतण्याला मार्क किती आहे? म्हटलं 52% आहे ते. साहेब म्हटलं ऍडमिशन तुमचं वाया गेलं तर त्याचं डोनेशन मी भरून दे, पण माझी इच्छा आहे. आणि मी म्हटलं आतापर्यंत तुमच्या बरोबर आहे आणि तुमचं काम करत आलोय. ही एक कार्यकर्त्यांची कशा पद्धतीची पाठराखण असते, कार्यकर्ता कसा सांभाळला जातो आणि गोरगरिबांची घरं कशी चांगल्या पद्धतीने उंचावली जाते ते ह्याचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि मग त्यांनी शेवटी वाद घालून 52%ला MBBS ला माझ्या पुतण्याला सांगलीला ऍडमिशन दिलं. आज तो MD होऊन जहांगीर हॉस्पिटलला सर्व्हिसला आहे. MBBS झाला, MD झाला. पण 52% आहे ते म्हणून जर त्यांनी टाळलं असतं तर आमच्या घरात आज डॉक्टरच झाला नसता. आमची जमीन विकून सुद्धा आम्हाला त्याचं डोनेशन भरता आलं नसतं किंवा भरायचं झालं नसतं. अशा पद्धतीची अनेक साहेबांच्याकडे जिवंत उदाहरण आहे ती. 52%चा साहेबांनी तो MBBS केला, MD केला. अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? तुम्हाला काय कशाबद्दल? विकास कामावर बोला. विकास कामावर दिलेला शब्द संग्राम पाळतातच. आणि शब्द दिला कुठला पाळला? सर्व कुठल्याही गोष्टी न होणारं काम सांगायचं त्यांच्याकडे. होणारं काम काम झालं ते सांगा. भरपूर आहेत. कॅनलचं पाणी असेल, टेंबूचं, गावातलं पिण्याचं पाणी आहे, त्या सर्व गोष्टीला संग्राम सरून पुरून राहील. सगळं दिलेला शब्द. जिल्हा परिषद शब्दापेक्षा नाही बोलायचं आधी घ्या, त्यांचं घ्या आधी. काय जो पाण्याचा पिण्याचा प्रश्न जे आता हे आमचे जोडदार सांगतायत, ननवरे मळ्यापासला जो बंधारा आहे, ज्यावेळी आम्ही साहेबांच्याकडे निवरी गावची पाणी पिण्याची अडचण ज्यावेळी मांडली त्यावेळी त्यांनी एका महिन्यात आम्हाला तो बंधारा मंजूर करून दिला. आज गाव आमचं सगळं पाणी त्या बंधाऱ्यावर पाणी पितंय. आणि अखंड गावात यांना सुद्धा कल्पना आहे कुणी बंधारा बांधला, त्याला निधी कुणी आणला, त्याला मंजुरी कुणी आणली, हे आमच्या जोडदारांना सगळं माहित आहे ना. विश्वजित कदम यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकास कामाची माहिती काय? नेहरूमध्ये
जी विकास कामं झालीत त्यात फार मोठा वाटा कदम कुटुंबाचा आहे. आजपर्यंत बघितलं गेलं तुम्ही समजा तर डॉक्टर पतंगराव कदम साहेब असताना नळमेळ्याच्या किटीवर हा मोठं काम झालेलंच आहे. विश्वित कर्मांच्या काळात आता अलीकडे काय काम घडलं तर नेवरी घाणवट रस्ता आहे तो तिकडे लोकांना फार पूर्व भागातील जे लोकांना अडचण होती त्या रस्त्याचं काम झालेलं आहे. आता नवीनच मंजूर झालेला ठोंबरे जगतापुसचा रस्ता पण आहे. सर्वात मोठं काम म्हणजे झालं ते पतंगराव कदम साहेब मंत्री असताना प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम. प्राथमिक आरोग्य केंद्र या निवडीसारख्या गावामध्ये आज फार मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र बघा. आज बरेच लोक आज पुनर्वसती असेल ठोंबरे असेल निवडी गावात असतील सर्व वाड्यावरची लोक गोरगरिबाला तिथं कमी पैसे एकदम सुविधा मिळत्या आणि ती प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्या इथं. आणि दुसरी काम म्हटलं तुम्ही आज जी नदीवर तुमचे जे बंधारे साखळी बंधारे आज वरून घेतले साखळी बंधारे हे मोठ्या प्रमाणात झाले ते पतंगराव कदम साहेबांच्या मान्य झालेत. त्यामुळं आज नदी आता बारमाही वाटत्या. आता विश्व कदमाने मागील 2 महिन्यापूर्वीच एक फार मोठं काम केलं जे महादेव मंदिर आमचं तुपेवाडी हद्दीत आहे. तिथे जाण्यासाठी रस्ता लोकांना अडचण होती. आमच्या नेवरी मळा घ्या वडदुली वस्ती घ्या ननवरी मळा घ्या मंडली वस्ती घ्या निवरी गावातील लोकांना जाण्यासाठी फार मोठी अडचण होती. तो भिकोडी मार्गे खेळाडी विटावरून तिकडे जायला लागत होतं. तो आता तिथला पूल मंजूर केलाय त्यांनी त्याला 35 लाख रुपये मंजूर केलेत. मध्ये जाण्याचा रस्ता होते आणि ते अंतर आता 500 मीटर झाले. हे फार मोठे काम झालेलं आहे. विश्वजित कदमांच्या कोरोना काळातले काय आठवण सांगा. कोरोना काळामध्ये आमच्या गावामध्ये कोरोनाचे पेशंट मोठ्या प्रमाणावर होते. गावात आम्ही आमच्या गावातली बरेच पेशंट येते नेवरीमध्ये इतके मोठ्या प्रमाणात नेवरी सेवा मिळाली. जवळजवळ एक 15 ते 20 पेशंट स्वतः आम्ही ऍडमिट केलेत. मी स्वतः घेऊन गेलो त्यांना तिथं भारतीय हॉस्पिटल ऍडमिट केलेत आणि इव्हन आम्ही गावातील कोणी बघण्या प्रत्येक सगळे गावात कोणी व्यक्ती असो विरोधक असो कोणी असो सगळ्यांनी तिथं आम्ही तिथं नेऊन आम्ही काम केलेलं आहे. परिस्थिती आमच्या वक्ती यातून चांगल्या 50-60 वर ऑक्सिजन आता ही लोक चांगल्या पद्धतीने बरी होण्यात आमचे आलेले आहेत. त्यांचं म्हणा गेलं तर आमच्या कोरोना काळात जेव्हा प्रत्येक एरिया आपण रिजेक्ट केले पण विश्वित कदम त्यावेळेला मंत्री होते. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला गावात आमचे येत होते. प्रत्येक ठिकाणी जात होते चौकशी करत होते आणि बऱ्याच लोकांना त्यांनी त्यावेळेला मदत केली. काय वाटतं इथली हवा येणार होय कारण काहीच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून ते आता आश्वासनं कुठलीही नसतात त्यांची. पहिली अरे केलेलं सांगा केलेली कामं फक्त द्यावं तुम्ही करणार आहे. सोन्याला शिकवलं घालणार आहे निवडू नको घातल्यावर बोला घातल्यानंतर सांगा कामं जेवढी जी झालेत त्याच्यावर बोललं पाहिजे. ते मोजणे शिल्पकार संपदा जोशी म्हणते ती हो 100% आहे त्यांनी काय किती काय काम त्यांचं त्यांच्या हयातीत त्यांनी जे टेंबोळी मंत्रिपदाला लाथ मारून एक ते टेंबोळीना जन्माला घातली आणि ते बऱ्यापैकी भाजप युती शासनाच्या काळातच ते काम झालं त्याचं पूर्वत्व. जे काँग्रेस सत्ता ज्यावेळी होती त्यावेळेला त्यावर निधीही पडलेला नाही आणि सगळी दुनिया जाणत्या की पण भाजप युती सरकार शिवसेना सरकार होतं त्या काळातच त्या टेंबू योजना असू द्या ताकरे असू द्या त्याच्यावर निधी पडला. तुमचं कॉन्क्रीटचं काम असू द्या हे भाजप युतीच्या काळातच झालं. त्यामुळं त्या पाण्याचं लोकांना फायदा झालाच झाला आणि काम झाल्यानंतर हिने सांगते कामाच्या अगोदर कुठलं काम करतो करणार या गोष्टीवर सांगत नाही. तुम्ही ऐकू घ्या नेवरी गावातली कामं झाली. आता कसं असतो पैक्याचा अभ्यास कमी असेल. आता समजा नेवरी बाहेर रस्ता घेतला आपण किंवा नेवरी आंबेगाव घेतली निवड घेतली ह्या कामाचे निवड काम येतात. समजा यावर्षी 15 लाख झालं दुसरा 20-25 लाख येतो तिसरा 40 लाख येतो. अशी कामाची नावं येते ती नावं येतात. नेवरी मंडलीवर समजा घेतले काम घेतलं मंडलीवर काम केलं आम्ही समजा कुठे अशी कामाची नावाची नाव एकसारखं असतं पण त्याला वेगवेगळ्या चेरीमध्ये काम पडलं असतं. त्यामुळे 2-3 वेळा काम येतं. आज कुठली कामं घ्या आम्ही करताना आम्ही ठोकची कुठली काम केली. आज नेवरी मॅच सुद्धा काम आम्ही त्यांच्यापासून रस्ता केलेला आहे. आम्ही ननवळ मॅच बऱ्यापैकी केटीवरचं काम केलेलं आहे. वरजुली वस्ती आता मुरुम भरण्याचं काम केलेलं आहे. मंडली वस्ती तिथं आतलं डांबरीकरण केलेलं आहे. आज जगताप जे ठोंबरी वस्ती आहे तिथं आता हायवे पासून कॉन्क्रीट धरलेलं आहे. आम्ही आता तुकाईवर बऱ्याचपैकी कामं केली आहेत. गावामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात कामं केली. भिकोडी रस्ता असेल तो नेवरी भिकोडी जो रस्ता आहे जो जे कोळेकर रस्ता आहे हा विश्वित कदम साहेब मंत्री असताना तो मंजूर झाला तेव्हा पण स्टे आलता तर स्टे उठवे सरीमच्यावर खटपट करून ठेवून तो नेवरी भिकोड रस्ता आता केलेला पूर्ण केलं काम केलेलं आहे. देवळे मॅची कामं अंतर्गत असेच काम केले तर विश्वित कदम साहेब येतात. देवळे मॅच नागोबा मंदिर पूर्ण सुरू करताना विश्वित कदम दिलेलं आहे. आमच्या खाली जे जाणाय मंदिर असेल त्यासाठी त्या काळात आमच्याकडे 6 लाख दिलेले आहेत. आता महादेव मंदिर जे हेमाडपती गावात जुनं मंदिर आहे त्याला 15 लाख आमच्या फंड दिलेले आहेत. कामं मोठे पण केली कामं सगळे लिस्ट आमची सपणार इथं आपण थोडक्यात सांगू शकत नाही. कामं फार
ही होणारी किंवा आश्वासनातली नाही ती ही झालेली का माहिती सगळी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संग्रामसिंह देशमुख यांनी स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या नावानं शिष्यवृत्ती योजना काढली आहे. एक ह्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? नाही मला काय माहिती आहे का माहिती? तुम्हाला माहिती आहे? ते महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना पतंगराव कदम साहेबांची जिल्हा परिषद चालू केलेली आहे हा. ही माहिती आहे मला. आणि ती चांगलं, कारण पतंगराव कदम साहेब मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होतं. आज त्यांच्या भागाने त्यांच्या नावानं बऱ्याच ठिकाणी आज लातूर मध्ये लोक काय काय काम करणार आहेत, बीड मध्ये येतील नावं दिली, काय काय संस्था नावं दिलेत. पतंगराव साहेब मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नाव त्यांचं पूर्ण भारतात नाव आहे. दिल्ली मध्ये त्यांच्या नावानं काम करणारे आमच्यातले लोक आहेत. आज गेला तुम्ही ह्याला हैदराबादला गेला, तिथं सुद्धा एक मराठा समाज मंदिर आहे, तिथं सुद्धा पतंगराव मराठा समाजाचं मोठं सभागृह आहे, तिथं पतंगराव कदम साहेबांनी तिथं मोठं काम केलंय. पूर्ण जगात असं माणसाचं नाव व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे काय सगळी नाव झालेलं आहे पतंगराव साहेबांचं. नेवरे गावची अशी परिस्थिती होती, मला कळते तेव्हापासून नेवरे गावात पहिलं 8-8 दिवसानं पाणी सुटायचं, आणि आता मला जेव्हा कळते तेव्हापासून 4 दिवसानं पाणी सुटायचं गावात. आणि संग्राम भाऊ जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झालं त्यांनी पाठपुरावा केला. नेवरी गावात जलजीवन मिशनचं सगळ्यात मोठं काम पुण्याचं केलं माझ्या कळते तेव्हापासून. आणि त्या कामाच्या माध्यमातून आता नेवरी गावाला 1 दिवस आडानं पाणी यायला लागलं. हे सगळ्यात मोठं संग्राम भाऊनी काम केले त्यांच्या कारकिर्दीत. धनगर समाजासाठी काय केलं? धनगर समाजासाठी ह्या सरकारने 1000 कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 1000 कोटी? हो. काय काय विकास काम केलं? शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, त्याच्यातून धनगर समाज युवकांसाठी शैक्षणिक निधी उपलब्ध होतोय. बरीचशी वसतिगृह सुधारणा झाली, त्याच्यातून मुलांची शिक्षणाची प्रगती झाली. आणि आजपर्यंत शासनाच्या या योजनापासून धनगर समाज टोटल अलिप्त होता, तो या योजनेच्या फायद्यातून शैक्षणिक दर्जा मुलांचा चांगला वाढला गेला. जिल्हा तालुका पंचायतीचा अध्यक्षपदाचा बहुमान तुम्हाला मिळवता, त्यात काय विकास काम केलं? जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तालुका पंचायतीचं अध्यक्षपद, पहिलं अध्यक्षपद तुम्हाला मिळवलं. हे संग्रामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे शेतीचे अवजारे असतील, बरीच कामं सांगण्याच्या पलीकडचे अजून भरपूर काम आहेत. लोकांच्या लोकोपयोगी कामं पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वगैरे झाली. परत ना संग्राम भाऊ अध्यक्ष असताना अपंगांना वगैरे किट वगैरे दिलं भाऊंनी. अशी भरपूर सांगण्यासारखी कामं आहेत, अशी भरपूर कामं भाऊंनी केली. सभापतींच्या माध्यमातून काय काय विकास काम झालं तुमच्यावर? आमच्या गावात पंचायत समिती जिल्हा परिषद कामं होत, कामं भरपूर पटपट झाली सर्व प्रमाणात. पण 1999 पासून 2014 पर्यंत डॉक्टर पतंगराव कदम साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्या काळात अशी एकही डीपीसी मिटिंग गेली नाही की तिथं जिल्हा परिषदेचा निधी नेवरी गावामध्ये मिळाला नाही. आणि नेवरी गावामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात साहेबांची कामं झाली आहेत. आज आमच्या गावामध्ये 15 ते 20 डॉक्टर आहेत, जवळजवळ 20-25 इंजिनियर लोक आहेत, कितीतर MBBS लोक झालेत, म्हणजे कितीतर मोठमोठ्या पदावर लोक आहेत, काय काय आता फॉरेन लोक आहेत. ही मोठी पतंगराव कदम साहेबांच्याही कामं केलेली आहेत. आमच्या गावामध्ये तर आम्ही काय काय लोकांना दत्तक शिकवलेलं आहे. काकांना माहिती आहे आमच्या सरपंच कार्यक्रम आम्ही गावातल्या बऱ्याच ठिकाणी जे आता म्हणजे कॉन्क्रीट केले आम्ही. आमच्या गावात सर्वात मोठा प्रश्न होता आमच्या माकडांचा. नेवरी गावात घरात कुठल्या कौल राहत होतं माकडाचं. माकडाची बारी इतकी माकडाचा धुमाकड होता, जवळजवळ 280च्या आसपास माकड होती. आम्ही सर्व नाही घातला होता, ते आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळी सोडण्याची व्यवस्था केली. इथून आता गावात एक माकडाचा त्रास अजिबात नाही. या सगळ्यांचं म्हणजे लाभलं, खास करून डॉक्टर विश्वम साहेब लाभलं. दुसरा विषय म्हणजे आमच्या काळामध्ये आता आम्ही जे मायक्रो प्लॅनिंग आम्ही कामं चालू केली. म्हणजे जिथं ज्या वस्ती आहेत त्या ठिकाणी आम्ही छोटे छोटे म्हणजे रस्ते अंतर्गत होते, गटरचे काम केलेत. आता गटर परवाशी आम्ही आता जे खंडो मंदिर आहे तिथं सुद्धा गटर पॅक करून दिली. असे छोटे छोटे कामे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि दीपावली निमित्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते सागर सूर्यवंशी आणि भारतीय जनता पक्ष मित्र परिवार अपशिंगे तालुका कडेगाव.
नमस्कार, मी डॉक्टर योगेश महाडिक. साधारणतः 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्या वेळेला आता इंद्रजित साहेब म्हणले की त्यांनी म्हणजे साहेबांच्या ह्याच्या संस्थेत जास्त डॉक्टर आहेत, म्हणजे त्यांनी झाले BMS वगैरे झालेले आहेत. पण कसं असतं, कोण जरी झालं, कुठला जरी डॉक्टर असला तरी 1 दिवस मोफत देऊ शकतो, 2 दिवस मोफत देऊ शकतो. तो काय कुठला डॉक्टर कायम मोफत देऊ शकत नव्हतो. आम्ही संग्राम भाऊंच्या माध्यमातून आपल्या निवरी गावामध्ये असं एक चालू केलेलं आहे की उपक्रम 2.5 वर्षापासून की प्रत्येक रविवारी संध्याकाळच्या 1 वेळ असतो. संकल्पनेतून, भाऊंच्या सुद्धा संकल्पनेतून आणि आर्थिक मदतीतून सुद्धा आम्ही 2.5 वर्षापासून ह्या गावामध्ये मोफत इंजेक्शन, गोळ्या तपासणी हे उपक्रम राबवत आहोत. आता इथं यासाठी भाऊ आमदार झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. किती टक्के मतदान होईल? आता मतदानच एवढं काय जास्त काही सांगता येत नाही कसं म्हणजे. जो विषय मांडला तर त्या संदर्भात एक विषय सांगायचा राहून गेला की पूर्व भागाला जो सगळ्यात महत्वाचा ऐतिहासिक विषय संग्राम भाऊंनी सोडवला तो म्हणजे पूर्व भागाच्या पाण्याचा विषय. आणि संग्राम भाऊंचे इलेक्शन 2 दिवस असताना जिल्हा परिषदेमध्ये एक छोटीशी बैठक संग्राम भाऊने आम्हाला धनगर समाजासाठी दिली आणि त्या समाजाच्या बैठकीमध्ये भाऊनी पूर्व भागाच्या पाण्याचा शब्द दिला आणि तो आज पूर्व भागाचा पाण्याचा भाऊंच्या माध्यमातून शब्द पूर्ण झाला आणि ह्याला सर्वस्व धनगर समाज साक्षीदार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की पूर्व भागाचा टोटल धनगर समाज या उर्वरित सर्व समाजाचे प्रश्न या पाण्याच्या माध्यमातून सुटला. आणि दुसरा एक विषय मला मांडायचा आहे की आज जो नोकरीचा किंवा ह्याचा विषय जो चाललेला आहे तर धनगर समाजाचं जवळपास 450 ते 500 मतदान ह्या नेवरी गावामध्ये आहे. जर नेवरी गावामध्ये एवढ्या मतदानामध्ये 10% जर वाटा धनगर समाजाचा आहे मतामध्ये तर नोकरीसाठी असणारा जो वर्ग 150 ते 200 नेवरी गावामध्ये जर वर्ग आहे तर धनगर समाजाच्या युवकांना किती नोकरीचा फायदा झाला. तर किरकोळ 1 ते 2 सदस्य लावले गेले. मग धनगर समाजाच्या मतामध्ये जर तुम्हाला 10% वाटा हवा असेल तर नोकरीमध्ये का नाही दिला आजपासून, हा एक उर्वरित आमच्या समाजासाठी प्रश्न राहिला होता. आणि अशी बेकारी वाढलेली त्या युवकांच्या हाताला आमच्या काम मिळालं ते फक्त संग्रामसिंह देशमुखांच्या पाणी येण्यामुळं आज आम्हाला पूर्ण सक्षम धनगर समाज झालेला आहे. तर आम्ही भाऊंच्या पाठीशी पूर्ण आहे. धन्यवाद. त्यांनी आता जे सांगितलं विरोधकांनी रस्त्याच्या बाबतीत, हे आता जो बंधारा झाला ते 1995ला ज्या वेळेला हे झालं, अण्णासाहेब डांगे पालकमंत्री होते त्यावेळेला केटीवेल आणि जॅकवेल, आमच्या गावाला जॅकवेल पण नव्हता, एक 10 बाय 10 असा छोटा जॅकवेल होता. अण्णासाहेब डांगे असताना, पृथ्वीराज बाबा आमदार असताना अण्णासाहेब डांगेंनी नारळ फोडून केटीवेल आणि जॅकवेल दोन्हीचं उद्घाटन केलं. फक्त यांनी खाली का वरचं तेवढं काम केलंय, खाली घ्यायचा का वर घ्यायचा एवढंच काम केटीवरचं यांनी केलंय. आणि हे जर म्हणलं जर ओढेवले नालेवले केटीवेर असतील तर हे युती सरकारच्या काळात संग्राम भाऊनी आणि बाबांनी पाठपुरावा करून केलेली काम आहे ती. आणि आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच उदाहरण बघायचं झालं तर आज जिल्हा परिषद शाळा जाऊन बघा, जल जीवन मशीन बघा, मिशन. आणि गावातले रोड का नाही भाऊनी स्वतः असताना 40-45 लाख निधी आणून ज्या वेळेला अंतर्गत रस्त्याचं काम केलं होतं ते आता हे जल जीवन मिशनच्या पाईपलाईनमुळे जे रस्ते विकेंद्रीकरण झालं त्याचा विषय सोडा, पण एकदम गावानी बोळ घ्या, नालं हे कुठलं पण काम घ्या बोळातलं, आज निवडीत जाऊन बघा, फ्लोविंग ब्लॉक असू दे, कॉन्क्रिटीकरण असू दे, हे सगळं झालेली काम आहे ना. फक्त यांनी एकच म्हणायचं की आता प्रधानमंत्री सडक योजना असते त्या योजनेतलं काम आलं हे निधी आमदाराच्या नावाखाली टाकायचं. नारळ आता कसं आहे प्रोटोकॉल सांगतो की आमदारांना नारळ फोडायचा, म्हणजे जे त्यांचं काम झालं का ते प्रधानमंत्री सडक योजनेतनं काम येते ती मंजूर होऊन 18वी ग्रामपंचायतचा 14वी मुर्मीकरण हे काम येतात का नाही, हे कुठल्या आमदार फंडात येत नसतात. आमदार फंड हा 2 कोटी असतो, आमदार फंडात आलेलं दोन्ही 2 कामं दाखवा. ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदची, पंचायत समितीची कामं दाखवून काम होत नसत. हा, आणि पुस्तकाचं त्यांनी एक असं बंच ग्रंथासारखं पुस्तक छापलंय तर एका ह्याच्यात 10 उल्लेख केलंय, 10 वेळा त्याच कामाचा उल्लेख केलाय. आणि 92, 94, 95 पान क्रमांक 100, 192, 94, 95 पान क्रमांक आहे ना, त्यात असा उल्लेख झाला होता की ती संग्रामाची कामं छापली आणि तिथं खाली फोटो सहित आली. म्हणजे मसुदा जसा आला तसा छापला गेला, ते लक्षात आले की 3 पानं फाडून पुस्तक वाटायचं काम चालू केलंय. आणि एकच काम 10 वेळा ते एकाच पुस्तकात छापण्याचं काम. संग्राम भाऊंच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं झालेली आहेत मतदारसंघात. त्यामध्ये एक सांगायचं जिवंत उदाहरण स्वतःचं म्हटलं तर हर घर बिजली या योजनेअंतर्गत
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हे आता जे काम चालू आहे हे कोमर कांचन आणि तुमचं सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी आता जिवंत उदाहरण समोर दिसतंय तुम्हाला. आता चालू आहे ते काम आणि याचा विरोधक लाभ उठवायला लागलेत. ननोरेमाळा विठ्ठलनगर इथले पण जिवंत कामं झालेले उदाहरण आहेत आणि हे सर्व संग्राम भाऊ यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आमचा नेता सर्वसामान्य नेता आहे. आमच्या नेत्याला सवय आहे पायानं चालायची जमिनीवर. तसं विरोधक कसं आहे, विरोधकांचं असतंय हेलिकॉप्टरनं काम. ते आज सांगलीत तर उद्या पुण्यात किंवा पुण्यातनं मुंबईत 15-15 दिवस वर्षभर ती भागात येत नाही. आता त्यांना तसंच टांगापलटी त्यांचा करायचा आहे. त्यानं परत एकदा टांगापलटी केला की ते परत 5 वर्ष त्यांचं घोडं फरार असणार आहे. ते काय इथं थांबणार नाहीत परत. ते डायरेक्ट पुणे किंवा मुंबईतच थांबणार. ते इकडे येऊ शकत नाहीत परत. कडेगाव तालुक्याचे पहिले सभापती म्हणून बहुमान तुम्हाला मिळाला. त्या विकास कामाची तुम्ही काय काय विकास काम केले तुमच्या माध्यमातून, संग्रामाच्या माध्यमातून काय तुम्ही विकास काम केले? 2007 ते 2012 हा कालखंड आमचा पंचायत समितीमध्ये गेला. त्यामध्ये 2.5 वर्ष मी सभापती म्हणून राहिलो. त्या कालखंडामध्ये आरक्षण पडल्यामुळे मला सभापती पद मिळाले. तरी सुद्धा संग्राम भाऊ त्यावेळेस माझ्याबरोबर सदस्य म्हणून खांद्याला खांदा लावून होते. त्यांनी कधीही माझ्या बाबतीत भेदभाव असा मला जाणवून दिला नाही की मी एखाद्या गरीब कुटुंबातून मागासवर्गीय कुटुंबातून आलोय म्हणून तुझा भाव द्यायचा. त्यांनी कुठेही गेलं तरी मी सभापती म्हणून मला सभापती म्हणूनच मान द्यायचा प्रयत्न केला जिथे जाय तिथे. कधीही त्यांनी या विरोधकांच्या सारखं पहिलं आपलं सत्कार करा आणि मग राहिलेल्यांचं करा असं कधीही भावनी माझ्या निदर्शनाला येऊन दिलं नाही. कुठल्याही कार्यक्रमाला भाव जर असतील आणि मी त्या कार्यक्रमाला असताना मी सभापती म्हणून ते आवर्जून उल्लेख करून सांगतोय पहिला सभापतीचा सत्कार करा आणि नंतर माझा सत्कार करा. अशा मोठ्या मनाचा दिलदार माणूस माझ्या आयुष्यात येऊन गेल्याचं मी माझ्या मनापासून भाग्य माझं असं मला वाटतं की आपण भाग्यशाली आहे की असल्या माणसाच्या सानिध्यात आपण गेले 15 वर्ष झालंय. आजही तोच आदर आणि तोच भाव देशमुख कुटुंबीय माझ्यावरती करत आहेत. त्याचा मला सार्थ अभिमान. पैसे माणसाकडे येतात जातात, चढ उतार राहतो जीवनात, पण माणूस जीवनामध्ये जन्माला येतो तो फक्त आपलं नाव कमवायसाठी आलेला असतो. जाताना कोणही काही घेऊन जात नसतो. किती धन दौलत असले तर ती इथेच राहते. माणूस गेला तरी त्याचं राहतं ते नाव राहतं. त्या नावासाठी आम्ही भावांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहे आणि त्या खांद्याला खांदा लावलेला तर आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला कधीही तुझा मिळत नाही. आज रोजी सुद्धा कुठल्याही तुम्ही गावात जावा, संग्राम ते विरोधक मात्र यांच्या मागे काय आहे, त्यासाठी माणसं येडी होती. माणसं एवढ्यासाठीच वेळी होतात. रातच्या 12ला फोन लावा. आज विरोधकांच्या सुद्धा गरज येते की गावातला आपला भाऊंचा कार्यकर्ता कोण आहे त्यांना संध्याकाळी जाऊन उठव भाऊची फोन लावा सांगा वाटतं की माझा अडचण आलेली आहे. पोलीस स्टेशनला फोन करायचा आहे. तहसीलदार मध्ये एखादं काम राहिलं तर त्यावेळेस विरोधकाला सुद्धा भाऊंचीच आठवण होती. त्यांच्या मनाला माहित आहे भाऊंच्या जवळ आपण विरोधक गावातले जवळ धरून भाऊंच्या जवळ जाऊन किती कामं करून घेतो. आज रोजी DCC बँकेत त्यांचा सुद्धा संचालक आहे, पण त्यांची लोक सुद्धा आमच्याकडे येतात की भाऊंना सांगा माझं प्रकरण मंजूर करून द्या म्हणून. एवढा विश्वास भाऊनी लोकांना दिलेला आहे आणि लोकांनी या विश्वासाच्या जोरावर भाऊनी इलेक्शन हाती घेतलेलं आहे. त्या इलेक्शन मध्ये भाऊनी जी दुधा भाव न मानता विरोधकाची कुणाची शिफारस कोणाला आणाय न सांगता तू कुठला असा सुद्धा प्रश्न कधी भावने विचारलेला नाही. ते न विचारलेलं एक मत प्रत्येक जण ही भावना देऊन भावना या 2024च्या इलेक्शन मध्ये बहुमताने निवडून आणल्याशिवाय आणि विरोधकाचा जो भ्रमाचा वापळ आहे फोडल्याशिवाय ही पलूस कडेगावची जनता आता गप्प बसणार नाही. अण्णांचा जो काळ होता तोच काळ आज तुम्हाला परत पुन्हा अनुभवास मिळेल एवढे मी मोठे तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी ग्वाही देतो. जे मगाशी विरोधक जे सांगत होते की कामाचे व्याप्ती त्यांच्या त्यातली कामं कुठलीही त्यांनी केलेली नाहीत. बऱ्यापैकी ते महादेव मंदिराचं तिने जे मगाशी सांगितलं काम ते फंड आलाय 1 वर्ष झालं आम्ही ऐकतोय. फंड कुठं अडकून राहिलाय का, कुठं दडूनलाय का हिने का त्याला कुलूप लावले येत नाही. नुसतं गाजार दाखवायचं आश्वासनाचं हे गोष्टी आहे. त्या आमदार काय आहे, आमदाराकडे अपेक्षा काय माणसांच्या किती अपेक्षा असतात किरकोळ असते. कुठं तहसीलदार मध्ये मामलेदार मध्ये एवढे छोटे काम असतील
पण यांचा आमदार कधी यांच्या लोकांना भेटत सकट नाही. महिना महिना 2-2 वर्ष. एकदा इलेक्शन झालं की निघून गेल्यानंतर हे बिचारे कधी पाय टेकत नाही ते भुईला इथं. आमचा आमदार असो, तलाट्याचं काम असो, काय असो, त्यांच्याकडे जायचं कार्यकर्त्यांनी कुठं जायचं, भेटायचं कुठं. पुण्यात लोक त्यांचीच सांगतात आम्हाला काँग्रेसमधलीच की पुण्यात गेलं बाळासाहेब आहेत, बाळासाहेब आहेत म्हणायचं. पुढल्या दारानं नेता लोक गेली की मागल्या दारानं नेत्यांनी निघून जायचं. त्यांना दाद द्यायची नाही का, त्याचं पोरग लागले का आम्हाला गप बसायची नाही. त्या पोरांच्या जीव किती दिवस जोगवा मागणार हो. आमदार कसा असावा, रातच्या 12 वाजता फोन केला तर त्यानं फोन उचलावा. लोकांनी त्याला दिलेलं निवडून, तो कामासाठी आहे, कामाचा माणूस पाहिजे. मध्यान कुणाला प्रसंगात पडला लोक पडली तरी त्यांना भेटला पाहिजे. ह्या पद्धतीचा आमदार असावा. संग्राम भाऊनी जे एकच काम केले, लोकांना विरोधक असो कुठला असो भेदभाव न करता तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे कधी विचारलं नाही. प्रत्येकाला जाईल त्याला काम काय त्यांच्यानं होत असेल तेवढं. भाऊंचं नेहमी एक सांगणं आहे, अरे होणारे काम कोणी सांगेल, न होणारं काम सांगा मी करून देतो, माझ्याकडे सत्ता असो अगर नसो, असा माणूस पाहिजे आम्हाला. आमदार पाणीदार आमदार पाहिजे. नेवरी गावात पाण्याच्या एवढी अडचण होती लोकांची, पाण्यासाठी लोक शेतामध्ये जाऊन राहिली. आज त्या भाऊनी आज नेवरी गावचा पाण्याचा ज्वलंत विषय एवढ्या तडतडीनं जिल्हाध्यक्ष झाल्यावर मिटवला. यासारखं गावात मोठं काम कुठलं नाही. लाईटचा असू द्या, शेतकऱ्यांचं डीपीचा असू द्या, आता नेवरी गावात हर घर बिजली पंतप्रधान योजनेतून काम झालेलं हे चालू आहे काम धडाक्यानं. आणि वाडी वस्ती मळ्यात शेतात सगळीकडे लाईटचं काम चालू आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठं काम शेतकऱ्यांनी काय हवंय. आज शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी, कर्जमाफीपेक्षा मुक्ती, वीज माफी दिलेली आहे. कर्ज आहे का कुणाचं त्याच्यात, काय नाही कुणाचं कर्ज. सगळ्यांच्या घरोघरी शेतकऱ्यांच्या मोटर असतात. ह्याच्यापेक्षा मोठं काम कुठलं काम असू शकत नाही.